नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। आणि आलो फिरून आता परवाशीच आलो आणि सगळेजण विचारत होते कुठं गेलतात ह्यांनी जाताना काही सांगितलं नाही आणि नक्की नव्हतंच जायचं की नको म्हणत होते, कारण आम्ही दिवाळीत जाऊन आलो त्यावेळेस ते ट्रिपमध्ये आमच्या नव्हते आले, कारण दिवाळीचे सीझन होते आणि मला गावाकडे जायचं होतं मका काढण्यासाठी, त्यामुळे ते कॅन्सल झालं। म्हणलं आम्ही पण नाही येणार, तुम्ही नाही तर मग आम्हाला कशाला पाठवता? तर नाही म्हणजे जाऊ दे, पोरं बिरं तयार झाल्यात, नाराज होईल दिदी ती, तुम्ही जाऊन या। मग आम्ही दिवाळीला सगळेजण जाऊन आलो। आमची फॅमिली म्हणजे ग्रुप आहे सगळा, 28-30 जण होती सगळेजण। मग आम्ही फिरून आलो। मग आता ह्याला वेळ भेटला, अण्णा पण गावाकडून आले आणि मग म्हणजे जा कुठं जायचंय आणि हॉटेल टाकल्यापासून कुठंच गेले नव्हते ते फिरायला। म्हणजे चला शांत वाटलं, म्हणजे मी एकटा जाणार आहे तर तुम्हाला पण घेऊन जातो। मला आधी नक्की नव्हतं वाटलं आणि कुठं जायचं ते पण सांगत, त्याला विचारलं कुठं जायचं ते तरी सांगा, चला म्हणजे तुम्ही गपचूप। आधी तर नाही, सकाळी उठल्यावर मी बॅग भरली आणि शनिवारची सुट्टीच होती मुलाला, म्हणजे अखेर महिना होता, 9:30ला शाळा सुटणार होती। शाळा पण नाही पोरांची बोलून दिली, शनिवार रविवार राहिलो मस्तपैकी, खूप छान होतं। आणि आम्हाला कसं या ट्रिप मध्ये धिंगाणा मस्ती घालण्याची सवय ना, तिथं कसं शांत, आम्ही चौघ जण म्हणलं काय होतं शांत होतं का, म्हणजे तुला शांतसाठी मी आले म्हणलं इथं। मस्त छान हॉटेल पण होतं, महाबळेश्वर होतं ते ठिकाण, आणि कुठलं होतं ते माहित नाही एवढं जास्त, कारण नाही बघितलं। आणि पाचगणी आणि पहिल्या हॉटेलला गेलतो ना ते पण छान होतं, पण कसं रानात होतं, ते स्ट्रॉबेरीच्या मळ्यात गेलते का मी, ते रानात होतं, एकटक होतं, म्हणजे भीती वाटायची संध्याकाळचे कोण नसलं, ते माणसं येऊन जेवण स्वयंपाक वगैरे करून जात होतं, मग नको म्हणते। मग वर गेलो घाटावर महाबळेश्वर मध्ये, तिथं राहिलो, पण हॉटेल खूप कॉस्टली होतं, ते रेट लय हाय पाय होते, तुम्ही बघितलं पण असं, एक नंबर होतं, छान होतं आणि खूप कॉस्टली पण होतं ते। तर चला म्हटलं जाऊ द्या, मग 2 दिवस राहिलो आणि आलो, छान होतं। आणि मानसी हॉटेलमध्ये पण मटण वगैरे छान होतं, येताना मटण वगैरे खाल्लं। आता मार्गशीर्ष महिना लागलेला आहे, आता काही खाता यायचं नाही आणि खरंच छान फिरून आलो मस्तपैकी, पण कपड्याचा राडा काम, चला आता म्हटलं सोयवर आज एक व्हिडिओ करावा। चपाती करायच्यात, पाणी टाकले, दिदीने पाणी घेतले का नाही, वडील आणले, वडिलांनी तुरीच्या शेंगा आणल्या होत्या, त्या शिजवून ठेवल्या, शेंगा अशा तुरीच्या शेंगा येत्या, मसाला आणते घेऊन ते। तर डाळ केली आहे सुकी, मुलांना शाळेत जायचे आणि दिदी म्हणजे मला डाळ नको, बेसनाची पोळी करून दे, तर अशी डाळ केली, डाळ मिरचू। दादा ये ना जवळ, ते असं डाळ मिरचू केले, सकाळ सकाळ खूप असते, गडबड पण असते, रात्रीची शिळी भाकरी आता। आणि या ना दिवाणावर बघा, आपण फिरायला जायला मज्जा वाटते। आणि बघा राडा कसा, सगळं धुणं ठेवून धुवून एका दिवसात नाही, थोडं थोडं धुतल्या सगळ्या कपड्याच्या घड्या घालून, आणि इस्त्रीला कपडे टाकावे लागतील। आणि हिंदवी बाजूला काढून दादाचे कपडे सगळे, मिक्स कपडे सगळे, एवढे कपडे धुतले। 2 दिवस फिरायला गेलो, सगळे कपडे एवढे धपडतं, त्यामुळे नको म्हणत होते। करून घेते, पोरं चहा चपाती खाते, शाळेत जाते, 8 वाजता शाळा असते त्यांची, पोरपोते हिंदवीने पाणी घेतलं असं, बाहेर चुलीवर पाणी ठेवलेलं आहे, पुस्तक उशीर लागतो सकाळ सकाळ, ते नाही घेत ते हॉटेलवर। त्याशी ट्रिप छान झाली मस्तपैकी, आता काही 1-2 वर्ष बाहेर जायचं नाही, असंच असतं, अचानकच ठरतं, सांगत नाहीत काय नाही, जायचं रीचं आणि नाही म्हणले की नाही। चला व्हिडिओ तुम्ही तर पाहता, सगळ्यांनी सपोर्ट असंच करत जा आणि व्हिडिओ रोज बघत जा। चला व्हिडिओ आपला एक नवीन दुसरा येईलच आता, थोड्या वेळ पडेल, तर चला बाय सर्वांना।